विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आणि एकूणच सर्वच मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. भिवंडी ग्रामीण हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे शांताराम मोरे, जे मध्यंतरीच्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले आणि त्यामुळेच एक वेगळं समीकरण या विधानसभा क्षेत्रात दिसणार आहे. आपल्यासोबत शांताराम मोरे आहेत. नक्की काय सांगाल, ज्या पद्धतीची सत्तांतर झालेली आहे आणि ज्या पद्धतीचा आता आपण शिवसेना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्यासोबत आहात, काय सांगाल नक्की? बघा, आज 2.5 वर्ष होत आहेत सत्ता पलटण्याकरता. या महाराष्ट्रामध्ये जे काही विकास सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जो होत आहे आणि विविध उपक्रम ते या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नोंदवत आहेत. म्हणजे लाडकी बहिणीपासून ते अशा खूप योजना आहेत. म्हणजे बंधूंपासून ते भावापासून ते लाडक्या बहिणीपर्यंत, शेतकऱ्यापासून ते सर्वच स्तरावरील जे महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्वच लोक आहेत त्यांच्या सर्वांसाठी उपयोगी असलेल्या अशा योजना ते त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रावर राबवत आहेत. आणि अख्खा महाराष्ट्र पाहतोय की सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे दिवस रात्र काम करतात त्याला अनुसरूनच ही सर्व लोक सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आज या ठिकाणी येत आहेत. आणि त्यांना विश्वास आहे की पुढचा जो 2024चा जो आहे जो काळ, तो सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी आणि सन्माननीय अजयदादा यांच्याबरोबर राहून हे जे काय विधानसभेचा जो पडघम आहे आता पुढं वाजणार आहे बिलकुल, तर त्या सर्वांना घेऊन ही जी काही निवडणूक आहे हे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे लढवण्याचं ठरवलेलं आहे. ते एकाने नाही, हे सर्वांना, म्हणजे BJP असेल, महायुती असेल, यांनी सर्वांनी ठरवलेले आहे. तर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी विधानसभा ही लढवण्याचं ठरवलेलं आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं सत्तांतरानंतर आपण एकनाथ शिंदे सोबत गेल्यानंतर जे शिवसैनिक आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक, यांच्यामध्ये प्रचंड आक्रोश दिसून आला आणि त्यांच्यामध्ये एक वेगळा संताप आहे की आपण यांना कुठेतरी तुमच्या गद्दारीला गाडण्याची ती भाषा करताय. त्याच्याकडे कसं पाहता? नाही, बघा, आम्ही हिंदुत्वाला घेऊन आज पुढे जात आहोत आणि जे काही ते वल्गना करतात की गद्दारीला गाडण्याचं वगैरे, तर आम्ही गद्दारी केलेली नाही. आम्ही हिंदुत्व आहे, जे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे, आनंद दिघे साहेबांचं हिंदुत्व आहे, ते आम्ही घेऊन पुढे जात आहोत. आम्ही कधीही गद्दारी केली नाही. आणि जे काही आता वल्गना करतात की गद्दारी केली, याला गाडून टाकू, तर ज्याच्यावर प्रेम करणारी जी विधानसभेतली मंडळी आहे, जे आज आपण बघितले असेल आजच्या कार्यक्रमामध्ये किती लोक आपल्या बरोबर होते आणि किती त्या कार्यक्रमाला हजर होती, याच्यावर आपल्याला समजेल की या विधानसभेमध्ये कोण कोणाला गाडणार आहे हे पुढे समजेल. या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात मतांची जी आहे तफावत दिसून आली. लोकसभेला जे महायुतीचे उमेदवार होते कपिल पाटील यांच्या मतांमध्ये जो 2019 मध्ये त्यांनी 1,11,000 मतं मिळवली होती, परंतु यात त्यांना फक्त 83,000 मतं मिळाली, 28,000 मतं कमी झाली. आज जो भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधला मागच्या वेळेस त्यांनी ज्या पद्धतीची आघाडी घेतलेली होती लोकसभा निवडणुकीत, ती यावेळेस अवघी 8,000 येऊन ठेपली. कसं पाहता, ही मतं महायुतीची कमी झाली व याचा फटका तुम्हाला बसेल? नाही, महायुतीची बोलण्यापेक्षा याच्यामध्ये आपण या पूर्ण मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मतं विभागणी खूप झाली. म्हणजे जिजाऊचे निलेश सांबरे ह्याच्यामुळं पूर्ण जो मतदार आहे, जो आपल्या समाजावर काही विभाजला, काही आता भिवंडीमध्ये म्हणजे बऱ्यापैकी गेला. आणि भिवंडी असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, बदलापूर असेल, भिवंडी पूर्व पश्चिम असेल, ह्याच्यामध्येही बऱ्यापैकी सन्माननीय खासदार कपिल पाटील यांना त्या ठिकाणी फटका बसला. आणि इथे लीड कमी मिळण्याचं कारण एकच आहे की इथे जे काही लोकांची नाराजीचा सूर होता, त्याच्यामुळं कपिल पाटील साहेब यांना या ठिकाणी लीड कमी मिळाला. आणि आम्ही तर खूप प्रयत्न केला, म्हणजे आमच्या परीने जेवढं या ठिकाणी काम करायचं असेल
आम्ही ज्या ज्या गटामध्ये जात होतो, ज्या ज्या परिसरामध्ये जात होतो, त्या ठिकाणी आम्ही सर्वांना तेच सांगत होतो की कपिल पाटील साहेब या ठिकाणी खासदार का पाहिजेत. म्हणजे पुढच्या नरेंद्र मोदी साहेब यांचा हात बळकट करण्यासाठी किंवा त्यांना पुन्हा एकदा आपले पंतप्रधान करायचे आहेत, यासाठी आपल्याला पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी खासदार आपल्याला केलं पाहिजे. आम्ही सर्वांना समजवलं होतं, म्हणजे पण तुम्ही कसोशीने प्रयत्न केला. आता आपण जर बघितलं तर या भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी आता जी टक्कर आहे ती शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याच्यामध्ये होणार आहे. पण असं असताना या ठिकाणी भाजपाची सुद्धा एक चर्चा सुरू केलेली आहे. त्यांनी सुद्धा उमेदवारीसाठी या मतदारसंघावरती दावा करावा अशी काही त्यांची चर्चा सुरू झालेली. कसं पाहताय याकडे? नाही बघा, आता तो त्यांचा प्रश्न आहे. आपण मी आता 2 टर्म आमदार या ठिकाणी आहे आणि म्हणजे त्या जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जेव्हा नेतृत्व करत होते, त्यांच्या शिवसेनेमधून मी 2019ला आमदार झालो, 2014लाही झालो आणि आताही आपण पाहत असाल की आपल्या सर्वांना मी घेऊन या ठिकाणी ही निवडणूक लढणार आहे. आणि ज्यांना कोणाला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून कोण उभा राहतो त्याच्याशी आपल्याला हे नाही, पण BJP कडून त्यांचा जे प्रयत्न चालू आहे ते चुकीचं आहे. कारण आपण महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीचं आमदार आपल्याला निवडून द्यायचं आहे. ह्याच्याकरता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा देवेंद्र असेल, अजितदादा असेल, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आपल्याला ही जी महायुती आहे की त्यांना सत्ता आणण्यासाठी आपल्याला त्यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज आहे. जे काही त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत ते मला वाटतं चुकीचं आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ जो पारंपरिक शिवसेनेला मानणाऱ्यांचा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये 2014 असेल 2019 मध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले शांताराम मोरे हे आमदार म्हणून 2 वेळा निवडून आले. परंतु या तिसऱ्या वेळेस त्यांच्यासमोर कडवं आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचं उभं राहणार अशी चर्चा आणि त्यासाठी त्यांनी एकूणच मोर्चे बांधणी केलेली दिसून येते. भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.